खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यात बोगस व अनधिकृत बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जामनेर परिसरात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने संशयित बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. खरीप पेरणीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाण्यांची खरेदी करत असताना काही भामटे कमी दराचे आमिष दाखवून अथवा नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बोगस बियाणे विकत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. खरेदीची पक्की पावती घ्यावी. बियाण्याच्या पिशवीवरील उत्पादन व वैधता तपासावी. संशयास्पद किंवा अत्यल्प दरात मिळणाऱ्या बियाण्यांपासून सावध राहावे. फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ कृषी विभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा. दरम्यान, बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.